आरवी उद्या मयू जाणार आहे कुठं? मग पप्पा ओरडतील. नाही मयू जाणार आहे उद्या. आई पण जाणार आहे. तू कशी धरून ठेवणार मयुरीला सांग? जाऊन नाही देणार का? का बांधून ठेवायचे? बांधून गच्च ठेवू. आणि आई पण आजारी. आजच्या व्हिडिओमध्ये आरवीची बडबड ऐकली असेल की आरवीचं काय चाललं होतं की मयुरी जाणार नाही, आईला जाऊन देणार नाही. तर मी आदल्या दिवशी तिची तेच चालली होती बडबड की आई तू जायचं नाही. मयुरीला म्हणत होती मी तुला जाऊन देणार नाही. तर तिथं तेच बोलणं चाललं होतं. इथं मला आजचा दिवस म्हणजे अंगावर एकदम आल्यासारखं झालं होता. कारण 8 दिवस झाले आईला आणलेली आणि ती कधीपासूनच निघाली होती. मीच तिला एवढे दिवस थांबून धरली होती की थांब, आजच्या दिवस थांब, उद्याच्या दिवस थांब, असं 4 दिवस. तर सकाळपासूनच मला ॲक्च्युली 1-2 दिवस अगोदरच टेन्शन आलेलं होतं की बाबा तिचं गेल्यानंतर कसं होणार. कारण दिवसभर मयुरीला मी सांगितलं बाहेर जावं लागतं, आईचं कसं होईल. तर आज सकाळी मी बुधवारपर्यंत म्हटले मी कामाला निघून गेलो, तू गेल्या मला चांगलं वाटणार नाही. तर ती आजच्या दिवस वाट बघत होती आणि आज ती जाणार होती. तर म्हणून माझी सकाळपासूनच मनाची स्थिती जी आहे एकदम खराब होती. एकदम दडपण आल्यासारखं होत होतं मला असं जेवढा शक्य होईल तेवढा दिवस तिच्यासोबत काढायचा होता. जे दिवस आमच्यावर आले ना तर एखाद्या वैऱ्यावरती पण ते दिवस यायला नको, मी एवढंच म्हणू शकते. म्हणजे 1 वर्षामध्ये होतच नव्हतं, होऊन बसलंय सगळं. जे झालं ते झालं, पण इथून पुढचं काय हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे आमच्या पुढं. तर आईला जायचं होतं मला. म्हणजे आता व्हिडिओ जेव्हा मी बोलते तुमच्याशी तेव्हा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा बोलाव्याशा वाटतात, सांगाव्याशा वाटतात. पण मी सांगितलं की मी नाही सांगू शकत, नाही बोलू शकत. फक्त एकच गोष्ट आहे की जे तुम्ही बोलता त्याचा मला खूप त्रास होतो कमेंटवर. असं नाही म्हणत की तुम्ही वाईट बोलता किंवा काय तुम्ही काळजीपोटी बोलता किंवा काही सांगतात. तर एकच सांगते की माझ्या भावाने सुसाईड केलेलं नाही आहे. तो सुसाईड करणाऱ्यांमधला नव्हता, तो एवढा कमजोर नव्हता. थोडंसं फसला गेलेला आहे तो. पण मी एवढंच सांगू शकते अशी वेळ दुश्मनावरती पण येऊ नये. सगळं होत्याचं नव्हतं झाले. पुढचं आयुष्य कसं असेल काय असेल नाही माहिती. तर त्याच्यामुळं तर ती आज जाणार होती म्हणून म्हटले. एवढे दिवस तिने काही करून दिलं नव्हतं, काय नव्हतं माझ्या डोक्यात नव्हतं की बाबा तिच्यासाठी काय करावं काय. तर म्हटल्याच घरी येतं पावभाजी तरी करावी की. ती म्हटली मी काही खाणार नाही. असं घरातली सासूबाई वगैरे म्हणत होत्या की आपण काहीतरी तिच्यासाठी करावं, असं टायमाला करावं लागतं, काही घ्यायला लागतं. तर तिने तसलं काही तिच्या स्वतःसाठी करून घेतलं नाही. तर मी आपलं माझ्या पद्धतीने पावभाजी करायला घेतली. पण तिने ती खाली नाही. म्हणजे नको मला, माझी इच्छा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला सर्व गोष्टी तिच्या आठवणीत आलेल्या. एवढ्या दिवसात मी तिला व्हिडिओमध्ये पण दाखवली नाही कारण ती दाखवण्यासारखी राहिलेलंच नाही. आणि त्याच्यामुळं आणि काय दाखवायचे सध्या तिचं काहीच नाही. ती लोटून असते एका जागेवरती. मयुरीचा पण टेन्शन होतं. मयुरी पण टेन्शनमध्ये, तिला पण टेन्शन आलं होतं की बाबा आज मी इथून जाणार आहे. घरी गेल्यानंतर कसं तिचं पुन्हा मग फोन नातेवाईकांना कोण पुढं तिच्यासोबत यायला तयार आहे का. आणि प्रत्येकाच्या घरी ह्या पुढची व्हिडिओ मी आज उठल्यानंतर बोलायला घेतली कारण मला बोलणं होतच नव्हतं. मी काय बोलते मला ते समजत नव्हतं. असं वाटलं की बाबा रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात मी सगळ्या गोष्टी काहीतरी नको ते बोलून बसायचे. त्यामुळं तर आज आई जाणार होती म्हणजे बुधवारी. तर त्यामुळे माझं आपलं चाललं होतं पावभाजी करण्यासाठी. तर तेच माझी तयारी चालली होती. मलाही माहीत नाही काय करतात, काय खायला घालतात. माझ्या सासूबाईंचंच होतं की बाबा नवीन साडी घ्यायला लागेल, तिला बांगड्या भरायला लागेल. पण तिने सर्व गोष्टींना पहिलाच नकार दिला होता की माझ्यासोबत असं काहीच करू नका. मी फक्त हिचं म्हणजे माझं मन राखण्यासाठी आलेले. मध्ये ती येतच नव्हती, उठत नव्हती. तेव्हा मी तिथे गेले, खूप रडले. आम्ही नाही का हे सर्व गोष्टी बोले, तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण राहिले. तिने मी फक्त तू हिचं मन राखण्यासाठी आले, माझ्यासाठी तसलं काहीच करू नका. त्यामुळे मी आपल्या इथं पावभाजी करायला घेतली. तिने तर ती काही खालीच नाही.
इथं माझी सकाळची तीच चालली होती गडबड. आणि सुट्टीचा दिवस यासाठी निवडला म्हणले तिला व्यवस्थित सोडवता येईल किंवा काय, तर त्या हिशोबाने. आणि एक साईडला भाजी करायला घेतली आणि आता इथं आरवीचा नाश्ता करायला घेतला होता. जे नाचणी सत्व आहे तर तेच नाश्ता करते एक टाईम ती सकाळचा. खाते पण आवडीने. आता थोडा थोडा कंटाळा करते म्हणायला, पण तरी म्हटलं की दररोज वेगवेगळं पोरं पण भाजी चपाती 2 टाईम कंटाळतात, तर त्या हिशोबाने आता. आणि इथं माझी भाजीसुद्धा शिजली होती आता. इथे आरवी उठली आणि आरवीची चालली होती बडबड. तर तिची पण सध्या तब्येत खराब आहे आणि माझी पण इथं आजीला घेऊन चाललो होतो. तर माझं सकाळपासून तेच डोक्यात होतं, बाबा घरी गेल्यानंतर कसं होणार, मयुरी जॉबला गेली तर मग तिचं कसं होणार, तिला दिवसभर ती एकटी काय करणार. आणि आता कंडिशन अशी होते, मी माझ्याकडे पण होते ना 8 दिवस, तरी एकटी बसली की डायरेक्ट आंघोळीला गेली की तिच्या हातापायांचा काप होतो, BP लो होणं म्हणतात ना, तर तसं काहीच होतं तिला. तर त्याच्यामुळे त्याच टेन्शनमध्ये मयुरी पण आमच्या दोघींचं तेच डिस्कशन की बाबा आता पुढचं हिचं कसं करायचं. आणि मयुरीला घरी राहणं खरंच शक्य नाही, कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या मयुरीवरती आहेत. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता उठलेत. आज बुधवारची असते सुट्टी. मी पहिलं पण एक गोष्ट शेअर केली की आठवड्याची जी सुट्टी असते ती माझी बुधवारी असते. आणि आज बुधवार, आजची सुट्टी असं वाटलं यायलाच नको लवकर, कारण मी आईला 8 दिवस कसं थांबवून घेतलं ते मला माझं माहिती. तिचं असं होतं की बाबा मी जाते. ती जवळजवळ 4 दिवसांपूर्वीच जायला निघाली होती. आणि मी तिला म्हटलं, अगं मी जॉबवरती निघून जाणार, तू मागच्या मागे निघून जाणार, माझं मन लागन का, मला कसं वाटेल. तर असं करून मी तिला कशी तरी आजच्या दिवसापर्यंत थांबवली. आणि ती आज जाणारे म्हटल्यानंतर मला म्हणजे ॲक्च्युली रात्रीपासूनच माझी मनाची अस्वस्थता सुरू झाली होती. आणि आज तर एकदम छाती जवळ झाल्यासारखं वाटायला लागले ती जाणार म्हणून. खूप टेन्शन आहे, म्हणजे खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये. अजून तिला उठून बसत नाही ती, किंवा काही करत नाही, तिच्याच विचारांमध्ये असते सारखं, म्हणजे वेगळ्याच धुंदीमध्ये असते. आणि मग तिकडे नेल्यानंतर तिच्यासोबत कोण राहणार, किंवा मयुरी पण बाहेर जाते, पप्पा पण बाहेर जाते, एकटी घरात असल्यानंतर म्हणजे सांगू शकत नाही. सध्या किती प्रश्नांचं काहूर उठलं डोक्यामध्ये नुसतं तिच्या विचाराने. आणि असं वाटतं बाबा की खूप इच्छा आहेत की हे करावं ते करावं, पण काहीच करू शकत नाही. असं वाटतं की बाबा मी तिथं जाऊन राहायला पाहिजे, किंवा त्यांना आपल्याजवळच ठेवून घ्यावं, जेणेकरून माणसांमध्ये थोडासा विसर पडेल, आरवीच्या याच्यामध्ये काही गोष्टींचा विसर पडेल, किंवा मी तिथं जाऊन राहावं सगळ्यांना घेऊन. असं नाही की मी फक्त एकटंच जाऊन राहायचं, इकडची फॅमिली तिकडची फॅमिली एकत्र घेऊन राहायचं, म्हणजे जेणेकरून त्या सगळ्यामध्ये थोडासा तिला विरंगुळा होईल. खूप इच्छा असून सुद्धा काही करू शकत नाही. माझ्याकडे ठेवून घ्यावं असं वाटतंय, किंवा असंही वाटतं की आरवीला तिच्यापाशी ठेवावं, जेणेकरून आरवीच्या नादामध्ये त्याला काही गोष्टींचा थोडंसं मन रमल तिच्या हे करण्यामध्ये. आता इथं 8 दिवस नाही म्हटलं तरी आरवी तिला सारखी उठ बस करण्यासाठी तिला काही नाही काही सारखी आई हे कर आई ते कर असं तिचं डोक्यात असायचं. आरवीला ठेवा वाटतं, पण नाही शक्य. आपल्या हातात सर्व डिसिजन नसतात. फरक पडतो, खूप फरक पडतो आपल्यामध्ये बऱ्याचशा. पुन्हा संसाराच्या जबाबदाऱ्या घरातले नाही आपण जास्त तिकडे करू शकत. सगळं आता वेळेवर टाईमवरती. देवावर सोडून द्यायचं असं म्हणूच शकत नाही. देवावरती तर विश्वासच राहिलेला नाही. 2-2.5 महिन्याला मी हात जोडत काही करत काहीच नाही, इच्छाच होत नाही. वेळेवर सोडून द्यायचं, कारण वेळ हीच मोठी गोष्ट आहे सध्या. जो दिवस येईल त्याला फक्त सामोरे जायचं. आजचा दिवस गेला असंच विचारतं, आजचा दिवस आला कधी जातोय पटकन असं वाटायला लागलं. ढकल गाडी कशी असते तशी चालली आयुष्याची. बघू होईल ते. तर तेच माझं चाललं होतं इथं. आणि तिच्यासोबत सुद्धा तिला समजावत होते, आता टेन्शन नको घेऊ, आम्ही आहे, ह्या सर्व गोष्टी. मी पर्सनली स्वतःला कमी घेत नाही, किंवा मी कुठल्या मुलींविषयी बोलत नाही, पण आज मला खरंच असं वाटलं की एक मुलगी मी म्हणून कमी पडले. कारण कितीही नाही म्हटलं तरी भाऊ भाऊच असतो. आता हा भाग, आता काही लोक येतात ना समजावतात की बाबा काहींना फक्त मुली असतात, काहींना 2च मुली असतात, 3च मुली असतात. मी मुलींना कमी समजत नाही. मला सुद्धा मुलगी आहे, मी सुद्धा एक मुलगी आहे. पण मी जे आहे ते माझ्यापासून सांगते. 2 बहिणी असेल 3 बहिणी असेल तो भाग वेगळा राहिला, पण भाऊ असून नाहीसा होणं, किंवा भाऊ असून त्याच्यासोबत आपण राहतो, उठतो बसतो, सगळ्या गोष्टी होतात, त्याचं बालपण आपण त्याच्यासोबत जगतो,
आणि तो भाऊ आयुष्यातून जाणं हा भाग खूप वेगळा राहिला. हा नाहीच झाला ना तर तो विषय वेगळा असतो की बाबा आपल्याला माहीत असतं, पण आपल्यामधला आपल्या पाठचा काय म्हणतात ना आपलं पाठबळ जाणं ही गोष्ट खूप भयानक आहे. खूप स्वतःचा मृत्यू डोळ्याने कोणी पाहिलेला नाही. मी माझं सांगते, माझी पण कंडिशन अशी, उद्या माझ्यानं मृत्यू झाल्यानंतर कोण बघतंय काय होतंय, त्याच्यानंतरची काही दुनिया असती का नसती, पण स्वतःच्या भावाचं लहानग्या हे सर्व डोळ्याने पाहणं म्हणजे स्वतःचा मृत्यू पाहण्यापेक्षाही भयानक आहे. तर म्हणजे असं वाटतं बाबा की किती इच्छा आहेत माझ्या की मी माझ्या आईवडिलांसाठी काय, त्याच्या आठवणीमध्ये तर झुरते तो भाग वेगळा की त्याच्या आठवण सतत कंटिन्यू त्याच्या कानावरती येणारे शब्द, येणारा फोन, त्याचा तर त्रास खूप होतो. आता पावभाजी होती, नाश्ता झालाय, अजून पाव आले नाही तर त्यांना नाही सांगितले. इथं जे पाव भेटतात तेवढे फ्रेश नसतात, तर त्यामुळं मयुरी पण बिना नाश्त्याचीच गेली. तर तिला घेऊन म्हटले पाठवते कोणाला तरी नाश्ता दिला. तर खूप गरम होते. आता वाजले, टाईम झालाय 11:15 वाजलेत आणि इतकं जास्त गरम होतंय ना असं वाटते पाऊस पडेल. एवढी जास्त गरमी वाढली, हळूहळू पावसाची सुरुवात व्हायला लागली आतापासूनच. तर आरवीला आंघोळीला नेली, सासूबाई चालल्यात बाहेर गावाला. इथून तो पार्ट पूर्णपणे मी बाजूला ठेवते, कारण मी त्या सब्जेक्टमध्ये गेले की मला पूर्ण मी वाहत जाते त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे मी सध्या माझं पूर्ण टाईम घेतला आहे, स्वतःला मोकळंच सोडत नाही. म्हणजे सकाळी उठते, घरातली कामावरते, जॉबवर जाते, जॉबवर ड्युटी करते, तिथून येते, काही ना काही व्हिडिओ काढते लगेच. म्हणजे मला स्वतःला मोकळंच ठेवायचं नाही, कारण ते विचारच नको डोक्यामध्ये. तर इथं माझं नाश्त्याची चाललेली तयारी. तर इथं नाश्त्यामध्ये काय बनवावं हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न. तर इथंच हल्ली होती पावभाजीची तयारी आणि तेच पाव गरम करण्यासाठी घेतले होते. बोलली पप्पा मयुरी सर्वजण खातील, तर त्या हिशोबाने. आणि इथं पाव गरम करीपर्यंत इथं आता ते नाश्त्यासाठी बसले. ते प्रत्येकाला नाश्ता दिला. तिला खा म्हटलेत पण तिने काही खाल्लं नाही. आरवीचे जे नेहमीचे नखरे ते चाललेलेच होते. आरवी काय केलं? वाव, आरवीचे केस किती मोठे झाले पप्पा. वाव, बघू पप्पा आरवीचे केस बघा. काम करत असताना माझं लक्ष तिच्याकडेच असतं सारखे की काय, आणि तिथं झालेलं एकच फोन चालू ठेवती, सारखं त्याचं व्हिडिओ बघती, फोटो बघती. इव्हन तिच्यासोबत आदल्या दिवशी मी सांगितलं स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतरचे फोटो सारखे बघत असते. आदल्या दिवशीच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की ती घेऊन गेली होती आणि तिचं सारखं बघत चाललेलं असतं आणि तेच सारखं बघून रडणं चाललेलं असतं तिचं. तेच आठवते हे खरंच झालं आहे का ह्या सर्व गोष्टी. तर त्यामुळं तिथं चाललेलं आहे. तर हेच तिचं कंटिन्यू, त्याचे फोटो बघणं, त्याचे व्हिडिओ बघणं, त्याला आठवणं. आता टायमिंग झाला होता 5:15 वाजले. इथं मी थोडासा आराम केला आणि आता उठले होते. म्हटलं की बाबा संध्याकाळची कामं जी आहेत तर उरकून घ्यावी. दुपारचं जेवण वगैरे झालं, थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारल्या, थोडासा टाईम घालवला, झोपले. तिला समजवलं की थोडासा आराम वगैरे करत जा. आणि आता इथं 5:15 नंतर जेवण करण्यासाठी घेतलं होतं. तर थोडासा चहा द्यावा म्हटले तिला, त्याच्यामुळे थोडंसं तिचं रिलॅक्स होईल. तिथं झोपतच नाही. रात्रीची जेव्हा उठेल तेव्हा पण ती जागीच असते. मध्यरात्री मी जेवढा वेळ आवाज मारते तेव्हा ती जागीच असते. दुपारचं मी झोपून गेले तिच्याशी बोलता बोलता, दुपारी गप्पा मारता मारता तिला म्हणते तू पण थोडा आराम कर. पण उठून पाहिलं तर तिचं तेच चाललेलं, विचार, हातामध्ये फोन, तेच फोटो, त्याच व्हिडिओ. कुठल्याने तिला तरी म्हणणार की बाबा आई तू आता बास कर, समजून घे, या सर्व गोष्टी सगळं कळतंय, मलाही कळतंय, पण काय आहे. आणि खरंच काही काही कमेंट येतात ना, ताई थोडा देवावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका. ह्यातून व्यवस्थित काय होणार आहे हा मला पहिला पडतो प्रश्न. बाबा ह्यातून काय वेगळं होणार आहे, जे आहे ते तर सगळं संपलेलं आहे, ह्याच्यातून काहीच होऊ शकत नाही. तर त्यामुळं तर चहा दिला मामांना, तिला इथं बिना दुधाचा चहा दिला. आता टायमिंग झालाय, वाजलेत 6 आणि चहा पाणी झालं. राहिलेले थोडेफार कपडे होते तो धुतले. आणि आता म्हटलं कसलं गरम होतंय ना गं, पूर्ण घामाने आंघोळ केल्यासारखं वाटायला लागली. तर आता म्हटले थोडी भाजी घेऊन येते काय, तो पण बसेल नाही ते आरवी आहे, तर भाजी घेऊन येते म्हटली थोडीशी. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. मग जेवण वगैरे केले का मग जेवण करून जावा 8:30 वाजता. तर त्यामुळं तसाला भाजी घेऊन येते पहिले. चालेल थोडी भाजी आणण्यासाठी. आता भाजी कोणाला तर पुढे सांगतेच, त्या दिवशी घरामध्ये आणली तरी पण का म्हटलं इथं बघू थोडी भेटते का. बाबू चला, आरवी लागली.
तिचे फ्रेंड आले. चल चल इकडे हाताला धर मामाचे तिथे. आताशी हवा सुटली. इथे आता चालले होते भाजी आणण्यासाठी. म्हटले आता 8 दिवस झाले ती इकडेच आहे आणि डायरेक्टली घरी गेल्यानंतर मग पुन्हा उद्या नाश्त्यापासून सर्वच त्यांच्या डोक्यात येणार की काय करावं म्हणून. इकडे बघ, इकडे बघ ना. हाय कर ना. हाय. भाजी आणायला गेले ते पण उशिरा झाल्यामुळं तिथं पण काही मला काही फारशी भाजी भेटली नाही. जेवढी काही भेटली एक दोन तर ती घेऊन आले आणि मग स्वयंपाकाला लागले. काही भाजी भेटलीच नाही मला. हे बघा कोथिंबीरची गड्डी, कांदे, टमॅटो, मिरची, भेंडी 2-3च भाज्या भेटल्या. संपतात इथं लगेच. आणायला गेले तर इथं काही फारशी भाजी भेटली नाही. तर ते मार्केटला गेलेत. त्यांना म्हटलेत की काय भेटलं तर या घेऊ म्हणून भाजीचं, म्हणजे मेथी वगैरे. कारण मेथी आवडते यायला. मी त्या दिवशीच सांगितलं. मी तिच्यासाठी गेले होते. असं चाललं होतं आता पण करायची, पण तिथं गड्डीच नाही मेथीची. आणि बाकीच्या तर काही नाही, सर्व बटाटे पण संपलेले आहेत. इथं सकाळपासून स्टॉक आता बरेच टाईम झालेत, 6:30 झालेत. तर त्यामुळं तेव्हा नाही गेलं. ते आई तर नकोच म्हणत होती. तिला खूप बेकार वाटतं. असं तिला असं वाटतं की बाबा मी एवढी कमजोर झालेत का की माझ्यावरती अशी वेळ यावी. तिचं दिवसभर तेच चाललेलं असतं. ती शांत बसत नाही. तिथं तेच बोलणं, मी कुठं चुकले, मी कुठं कमी पडले, हे माझ्यामुळे झालं का, मी असं केलं नसतं तर असं झालं नसतं, मी लग्न नसतं केलं तर कदाचित तो असता. म्हणजे ती स्वतःला पण दोष देते, त्याला पण आठवते, स्वतःला कमजोर पण फील होतंय. माझ्या मनात एकच विचार होतं की मी तिला पहिल्यासारखी कधी बघू शकेल का. आणि मला माहिती नाही, कारण मी तिला ओळखते, नाही पहिल्यासारखी होऊ शकत. काय करते आईसोबत? आरवीनेच काय केलं होतं माहिती का? आरवीने दुपारी सांग काय केलं आईला. काय केलं? मी झोपले होते, मला थोडी झोप लागली. ती बाहेरून आली, तिने अक्सा बाम घेतला आणि माझ्यावर डोळ्याला लावला झोपलेला असताना. माझी झोपेत थोडे थोडे आग वाटायला लागली मला डोळ्यांची. आणि मग असं डोळे उघडले, तिने एकदम गच्च भरला असं ना, त्यातल्या बिबुळ्यांनाच लागला. अशी ताप म्हणजे मी कसली ओरडत होते, पाणी मारते तिकडून, ओरड्या मारते तिकडून. मारायच्या खेळतात. कुठली पोर आहे ती? नवीन आलेत करायला. पॅक केले पहिल्यांदाच असं झालंय. आरवी चल दूध पिऊन घे. का बरं? तू नको खेळायला त्यांच्यासोबत. आरवीने माझी गंमत केलेली थोडक्यात लक्षात आलीच असेल. तरी बांबाची भाजी आणि आता इथं स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता. कारण म्हटले हे लोक वेळेत जेवले म्हणजे पुन्हा वेळेत घरी जातील आणि दुसऱ्या दिवशी उठायला लागणार, ते प्रश्न वेगळाच. इथं आरवीची मध्ये मध्ये लुडबुड चाललेली, तिचा हाच गोंधळ होता. आणि माझ्या डोक्यात होतं की बाबा भाजी भेटते की नाही. म्हटलं तिला आईला एक गड्डी देता येईल आणि आज तिच्यासाठी एखादी गड्डी करता येईल. बाकी तर ती काय आवडीने खात नाही. तर नशिबाने त्यांना का होईना मेथीची गड्डी भेटली आणि तेच त्यांनी आणली होती. मला बरं वाटलं बाबा झाला, तिच्या आवडीची भाजी तिला जेवणामध्ये होऊन जाईल. तर सकाळची तिने पावभाजी काही खाल्लेलीच नव्हती. तर इथं मेथीची गड्डी आणली. इथं आरवीची मध्ये मध्ये लुडबुड चाललीच होती. व्हिडिओ एडिट करीत असताना पण आता तिला पण मध्ये मध्ये बोलायचं असतो. लहान लहान मग गोष्टीमध्ये तिला मदत करायची असते. इथं दिवाबत्ती चालली होती सासूबाईंची, तर ती दिवा लावण्यासाठी सुद्धा मदत करत होती. मुलींना असं वाटतं कामाची आवडच असते का काय माहिती झाल्यापासून. इथं आता आजी आली होती. आजीसुद्धा तेच काही ना काही समजावत होती की ह्यातून बाहेर पडायचं काय. हे म्हणजे हे प्रत्येक माणसाच्या नशिबात असतं असं समजू नका. तुमच्यासोबतच काही खूप जण आपल्यासारखे आहेत. ह्या सर्व गोष्टी आजी समजावत होती. आता इथं मी माझी भाजी करण्यासाठी घेतली होती. म्हटलं की जेवण वेळेत झालं तर वेळेत जातील. त्यानंतर जेवले. 10-10:30 वाजता मयुरी पप्पा आई घरून निघून गेले. ती व्हिडिओ मला घेणं एवढं शक्य झालं नाही, कारण तेव्हाची कंडिशन खूप जास्त वेगळी होती आणि मला पुढे काही बोलावंसं वाटलं नाही. म्हणून मी इथेच ब्लॉगचा एंड केला माझ्या.